प्रभूसाठी आपण टाळ्या वाजवू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जोरात टाळ्या वाजवू, अजून थोडं जोरात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांचं स्वागत आहे प्रभू मध्ये. हालेलुया. आपला विषय आहे, पहा सगळं काही इथून पुढे चांगलंच होणार आणि नवीनच होणार, जुनं काहीच नसणार. आता कोणाकोणाला इथं आलेत आणि तुम्हाला जुनं बघायचंय? कोण आहे आपल्या मधला? मला जुन्याची खूप आवड आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर एखादा आपण 2 वर्षापूर्वी एखादा शर्ट विकत घेतला, प्रेज द लॉर्ड, किती वर्षांपूर्वी? 2 वर्षांपूर्वी, आणि तो शर्ट आता आपल्याला बसतच नाही, पण तो शर्ट तुम्हाला खूप आवडतो. तो जर अनकम्फर्टेबल झाला तरी तुम्ही घालणार का? नाही, मला लय आवडतो हा, मी असंच घालणार. आणि मग हाच शर्ट पूर्ण पोट बाहेर आले आणि गुंड्या सुद्धा बसत नाही, असं पूर्ण झाले तरी तो शर्ट घालतो. होईल का? काय करावं लागेल त्याला? ती शर्ट चेंज करायला लागेल. प्रेज द लॉर्ड. जे आधीचे जे तुम्ही केलेले पाप आहेत, मी केलेले पाप आहेत, ते आता आपल्यामध्ये ऍडजस्ट होत नाहीत, तर त्याला धरून चालू नका. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्याला सोडून द्या. बाजूच्याला म्हणा सोडून द्या. हा, जर कोणासाठी रुसला असताल, कोणासंग बोलत नसताल, तर तुम्ही आजपासून त्याला बोला, तर तुमचं प्रतिफळ खूप मोठं आहे. प्रेज द लॉर्ड. विनाकारणचा आरडाओरडा जर करत असाल, सोडून द्या. परमेश्वराला ते लोक आवडत नाही. परमेश्वर कोण आहे? शांतीचा दाता, शांतीचा परमेश्वर आहे. हालेलुया. आपला परमेश्वर आरडाओरडा करणारा परमेश्वर नाहीये. आपला परमेश्वर शांती प्रस्थापित करणारा परमेश्वर आहे. तो म्हणतो, जिथं शांती आहे तिथं मी आहे, पण जिथं भांडणं आहेत, कला आहे, हालेलुया, एकमेकांमध्ये प्रेम नाहीये, तिथं मी नाहीये, तिथं दुष्ट आत्मा आहे. समजते तुम्हाला? प्रेम करा. येशूने प्रेम केलं, तुम्ही पण प्रेम करा. जर तुम्ही प्रेम करणार नाही, हालेलुया, तर तुमच्यातून येशू कुठंच नाही. लांब पर्यंत अजूनही तुम्हाला येशूला ओळखण्याची खूप गरज आहे. थोड्या गोष्टींवर जर तुम्ही चिडत असाल, तर तुम्ही दुष्ट आत्म्यांचे प्रतीक आहात. इग्नोर करा काही गोष्टी. हा, जर तुम्हाला नाही पटत आहे, तर तुम्ही समजावून सांगा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण विनाकारणचा कल्लोळ करू नका, विनाकारणचा आरडाओरडा करू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण वचन काढू. उत्पत्ती 1 उत्पत्ती 1 अध्याय 1 ते 3 आपण वाचू. जगाची व मानवाची निर्मिती. जगाची आणि मानवाची निर्मिती. जगाची आणि मानवाची इथं काय आहे? काहीच तयार नाहीये. हालेलुया. सगळं कसं आहे? शून्य. सगळं शून्य. हालेलुया. काहीच नाहीये. ही सृष्टी कशी आहे? जे आपण आज बघत आहे. झाडं नव्हते, कुठं काहीच नव्हतं, फक्त काय होतं? पाणी होतं. आणि त्या पाण्यावरती परमेश्वराचा आत्मा काय करत होता? हा, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, वाच 1 पासून. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही उत्पन्न केली. आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. पृथ्वी कशी होती? आकारविरहित. आणि कशी होती? शून्य होती. हा. जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता. अंधकार होता. काय होता? अंधकार. बाजूच्याला म्हणा अंधार होता. हा, पुढं. आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. आणि देवाचा आत्मा काय करत होता? हा, पुढं.
तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देव काय बोलला? प्रकाश हो, प्रकाश हो आणि प्रकाश झाला. आमेन. परमेश्वर काय बोलला? प्रकाश हो आणि प्रकाश झाला. झाला. परमेश्वराचे शब्द आपल्यासाठी खूप काय आहेत, तुम्हाला नाही माहिती अजून. हालेलुया. कदाचित हे वचन तुम्हाला साधारण वाटत असेल, पण ह्या वचनांद्वारे असे लोकांना परमेश्वराने जिवंत केले की त्यांनी नुसतं भजन संहिता 23 बोलले, परमेश्वराने त्यांना आरोग्याने भरलं. भजन संहिता 91 बोलले, परमेश्वर त्यांना आजारातनं बरं केलं. हालेलुया. हे वचन साधे वचन नाहीये, हे वचन परमेश्वराच्या मुखातले निघणारे शब्द आहेत. जर तुम्ही तुमच्या मुखामध्ये घेता आणि जर तुम्ही त्याला 2 धारी तलवार बनवता आणि तुमच्या कुटुंबावर जर ती चालवता, मी खरं सांगतो, आज तुमचं जीवन शून्य आहे, परमेश्वर तुम्हाला शून्यातून उभं करत. तुमच्या घरामध्ये अंधार आहे, परमेश्वर तुमच्या घरामध्ये प्रकाश प्रगट करल. हालेलुया. तुम्ही पडणारे नाही, तुम्हाला उचलणारा परमेश्वर तुमच्या संगत आहे. तुम्ही हारणारे नाहीत. हालेलुया. तुम्ही हारणार नाहीत, तुम्ही सगळ्या गोष्टींना जिंकणारे बनाल. इथं शून्य आहे सगळं. हालेलुया. काय आहे? सगळं शून्य आहे, काहीच परिपूर्ण नाहीये. सगळं रिकाम आहे. म्हणा रिकाम. सगळं रिकाम आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अंधारे आणि परमेश्वराचा आत्मा पाण्यावरती. हालेलुया. तिथं काहीच नाहीये, काहीच नाहीये, पण तिथं परमेश्वराचा शब्द आहे. काय आहे? काय आहे? तुमच्या घरामध्ये काहीच नाहीये, पण परमेश्वराचा शब्द आहे. हालेलुया. तुमच्याकडे कदाचित पैसे नसतील. हालेलुया. तुम्ही सगळ्या गोष्टींनी गरीब असाल, पण आज श्रीमंत देव तुमच्या घरात आहे. तुमच्या घरामध्ये श्रीमंत शब्द आहे. तुमच्या घरामध्ये परमेश्वराची वाणी आहे. जर तुझ्या घरावरती ती चालवशील, हालेलुया, परमेश्वर तुझ्या घरातल्या शून्य अशा गोष्टींना परमेश्वर काढून तो स्वतः तुमच्यासाठी अंक असा होईल. हालेलुया. काय होईल? परमेश्वर तुमच्यासाठी अंक असा होईल. तुमच्या घरामध्ये कधीच शून्य नसणार. परमेश्वराने तुमच्यासाठी सगळं पूर्ण केलेले. येशूने माझ्यासाठी सगळं पूर्ण केलेले. हालेलुया. त्यांनी माझ्यासाठी फटके खाल्लेले, त्यांनी माझ्यासाठी क्रूस उचलले, त्यांनी माझ्यासाठी हालेलुया स्वतःला मारले आणि मला त्यांनी जिवंत केले. प्रेज द लॉर्ड. डॉक्टरांनी गुडघे टेकले, पण देव माझा त्याच दिवशी माझ्याकडे आला. मी म्हंटलो, प्रभू आज शेवटचा दिवस आहे. प्रभू म्हणतो, इथून पुढे तुझा पहिला दिवस असा मी करीन. प्रेज द लॉर्ड. जर कोण हारला असेल तर मी आज तुम्हाला खरं सांगतो, आजपासून तुमचा पहिला दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. आजपासून तुमचा कुठला दिवस आहे? सगळ्यांनी पुढे बघा, मग आम्ही त्याला बाहेर घेऊन जाऊ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुन्हा वाच. प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी ही उत्पन्न केली. आणि पृथ्वी आकारविरहित व शून्य होती. पृथ्वी शून्य होती. शून्य होतं सगळं. हालेलुया. रिकामी होती, पण परमेश्वराचा आवाज होता, परमेश्वराचे शब्द होते. हालेलुया. परमेश्वर बोलतो ना. हालेलुया. तुम्हाला खरं सांगतो, मेलेल्यांना सुद्धा ऐकायला लागतं. परमेश्वर जेव्हा बोलतो ना, तेव्हा हड्ड्यांना सुद्धा ऐकायला लागतं, जे सुकलेले हड्डे. हालेलुया. समजत आहे तुम्हाला? परमेश्वर जेव्हा बोलतो ना, तेव्हा सुकलेल्या विहिरीला सुद्धा पाणी त्याच्यामधनं उत्पन्न करायला लागतं. आज कुणाचं जीवन सुकलेले, इथून पुढे परमेश्वर तुमचं जीवन चांगलं करणार. तुम्हाला परमेश्वर टवटवीत करणार. तुमच्याकडे लोक बघून म्हणतील, आम्हाला पण घेऊन जावं. तुम्ही कुठे जाता? तुम्ही कुठल्या डॉक्टरांकडे जाता? तुम्ही कुठल्या वैद्यांकडे जाता? हालेलुया. आम्हाला पण त्याची गरज आहे. आम्हाला पण घेऊन चला. फक्त तुमचा विश्वास तुम्ही मजबूत करा. तुम्ही विश्वासामध्ये कमजोर असे राहू नका. हालेलुया. ज्यावेळेस येशू येईल त्यावेळेस तुमच्याला शून्य असं दिसेल असं वागू नका. ज्यावेळेस तो तुमच्याकडे बघल त्यावेळेस तो म्हणणार गळ्याला लावून की हा आहे माझा मुलगा, ही आहे माझी मुलगी. हालेलुया. ज्यांनी माझं काम, स्वर्गातलं काम या धर्तीवरती प्रगट केलं. प्रेज द लॉर्ड.
खूप लोक आहेत आज प्रार्थना करतात, खूप प्रार्थना करतात, पण स्वतःसाठी मागत नाही. मी एक जणाला विचारलं, कधीतरी स्वतःसाठी पण प्रार्थना केली पाहिजे. मी असं म्हणत नाही लोकांसाठी प्रार्थना करू नका, उलट मी म्हणतो स्वतःच्या पेक्षा जास्त इतरांसाठी तुम्ही जास्त प्रार्थना करणारे बना, पण स्वतःसाठी पण प्रार्थना करा. एक व्यक्तीला मी विचारला प्रश्न, हालेलुया, स्वतःसाठी कधी प्रार्थना करतो? मला म्हटलं, शंकर भाऊ तुम्हाला खरं सांगतो, मी स्वतःला जेव्हा प्रार्थना करतो ना तेव्हा मला काय मिळत नाही, पण मी इतरांसाठी प्रार्थना करतो ना परमेश्वर त्यांना देतो. हालेलुया. ह्याचा अर्थ काय समजायचा? ह्याचा अर्थ तू स्वतः मागतोय, तुझा विश्वास स्वतःवर नाही की ते मला मिळेल, पण तू इतरांसाठी प्रार्थना केली, पण त्याचा विश्वास आहे ह्याने प्रार्थना केल्यानंतर मग मला मिळेल. हालेलुया. सगळ्यात आधी प्रार्थना करणाऱ्याचा विश्वास पाहिजे, जे मी बोलणार येशूच्या नावाने तेच होणार. कारण योहान 14:14 मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, जो कोणी माझ्या नावाने मागेल त्या गोष्टी तुमच्यासाठी घडतील. त्याच्यासाठी काय लागतो? त्याच्यासाठी विश्वास लागतो. जर ते विश्वासच तुमच्यामध्ये नसेल तर तुमची प्रार्थना करणं व्यर्थ आहे. तुम्ही प्रार्थना कशी केली पाहिजे? येशूला तुमच्या समोर तुम्ही ठेवलं पाहिजे. हालेलुया. तुम्ही बसलं पाहिजे, तुम्ही वेळ दिला पाहिजे. हालेलुया. आज अख्खं जग बिझी आहे, आज विश्वासणारे बिझी आहेत. कोणाला परमेश्वरासंग बोलायचं नाही, पण मोठे मोठे कामं करायचे, मोठे मोठे कामं करायचे. कुणी लेकरबाळांमध्ये बिझी आहे, कुणी कामधंद्यांमध्ये बिझी आहे. हालेलुया. कुणी नातेवाईकांच्या प्रोग्राम मध्ये जाण्यासाठी बिझी आहे. पण परमेश्वर काय बोलतोय? आम्हाला त्याचं घेणं देणं नाही, पण आम्हाला सेवा मोठी पाहिजे. कशी सेवा पाहिजे? मोठी सेवा पाहिजे, छोटी सेवा नको. जर पास्टरांनी बोलले चर्चमध्ये येऊन झाडू मारा, नाही ते माझं काम नाही, आय एम व्हेरी सॉरी, माझं काम ते नाही. माझं काम काय आहे? माझं काम वचन सांगायचंय. हालेलुया. मी खरं सांगतो, मी म्हणतो ह्या कामापेक्षा मला सगळ्यात चांगलं काम आवडतं झाडू मारणं परमेश्वराच्या मंदिरात, खुर्च्या पुसणं. हालेलुया. मी आजही ते करतो. प्रेज द लॉर्ड. आहे का आपल्यामध्ये कोण ब्रदर इथून पुढे मी करणार? कोण आहे तो आत्मा? हालेलुया. परमेश्वर शोधत आहे त्या लोकांना, परमेश्वर बघत आहे त्या लोकांना. हालेलुया. तुमचं हृदय तुम्ही खोललं पाहिजे देवाच्या कामासाठी. जर तुम्ही तुमचं हृदय खोलता परमेश्वराच्या कामासाठी, तर परमेश्वर अख्खं स्वर्ग तुमच्यासाठी खोलतो. हालेलुया. अख्खं स्वर्ग तुमच्यासाठी काम करायला लागतं. येशूनी त्याचं हृदय त्याच्या कामासाठी खोललं होतं. अख्खं स्वर्ग जे येशू बोलणार तेच होणार. ह्या गोष्टी जे येशू बोलणार ह्या धरतीवरती तेच घडणार. कुठे आज विश्वासणाऱ्यांचा विश्वास? आज विश्वासणाऱ्यांचा विश्वास कुठे माहितीये? कामांवर आहे. की मी काम करणार, काबाड कष्ट करणार. देवाची इच्छा नाही काबाड कष्ट तुम्ही करावे. परमेश्वराची इच्छा काय? हालेलुया. तू 6 दिवस काम कर, पण 7वा दिवस माझ्यासाठी पवित्र असा ठेव. नका जाऊ तुम्ही 7व्या दिवशी कामाला. परमेश्वराची इच्छा नाहीये की तुम्ही त्यांचं मंदिर सोडून तुम्ही दुसरीकडे जावे. हालेलुया. तुम्ही जर आज काम करायला जाताय रविवारच्या दिवशी देवाची उपस्थिती सोडून, तुम्हाला काहीच मिळणार नाही, काहीच मिळणार नाही. हालेलुया. इस्रायल लोकांना परमेश्वर म्हणतो 6 दिवस मन्ना घ्यायला यायचं, तुम्हाला मन्ना मिळणार, पण 7व्या दिवशी तुम्हाला काहीच मिळणार नाही. रिकाम्या हाताने तुम्ही रिटर्न जाल. प्रेज द लॉर्ड. हे कधी कळणार आपल्याला? तुम्हाला सांगू, जेव्हा आपण बायबल वाचणार, जेव्हा आपण बायबलला महत्व देणार. हालेलुया. मी असं म्हणत नाही कोणाला काम धंदे सोडून द्या, तुम्ही काम धंदा सगळं चांगलं व्यवस्थित करा, पण परमेश्वराचा वेळ परमेश्वराला तुम्ही द्या, तो चुकवू नका. हालेलुया. परमेश्वराला काहीतरी तुम्हाला बनवायचंय, परमेश्वराला तुमच्याकडनं काहीतरी मोठं काम करायचंय. जसं 12 शिष्यांकडनं देवाने काम केलं, हालेलुया, तर
कदाचित आज तुम्ही आणि मी 13वे शिष्य आहेत. मागं सरू नका, मागं हटू नका. परमेश्वराची इच्छा आहे स्वर्गातलं काम या धर्तीवरती तू करावं. कदाचित कुणाला तरी तुझी गरज आहे ह्या धर्तीवरती. जर तू येशूच्या नावाने उभा राहिलेला आहे तर परमेश्वर तुझ्याकडे बघतो हालेलुया, की तू कधी माझं काम करशील, कधी माझ्या नावाने तू भूते काढशील, कधी लोकांना माझ्या नावाने आरोग्य देशील. हालेलुया. कधी लोकांकडे जाऊन म्हणशील माझा परमेश्वर जिवंत आहे, माझा देव जिवंत आहे. हालेलुया. आज लोकांचा उत्साह झोपलेला आहे. आज लोकांचा उत्साह झोपलेला आहे. कुठे एखादा डीजे लावू द्या, त्यावेळेस सांगायला नाही लागणार नाचा म्हणून. कुणी बघू नाही तर नाही बघू, हालेलुया, त्याचे मात्र पाय थरथर कापतील आणि तो नाचायला त्या डीजेच्या गाण्यांवरती जाईल. पण देवाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर ना हालेलुया आदर केला पाहिजे परमेश्वराचा. नाचून गाऊन आनंद करणारे बनले पाहिजे. दावीद महाराजांकडे जर तुम्ही बघितलं, दावीद महाराज मोठा राजा होता, पण तो स्वतः परमेश्वराच्या संदूक पुढे नाचतो. नाचताना त्याची बायको मिकाईल बघती आणि म्हणते तुला लाज वाटती का, तू राजा आहे. तो स्वतः म्हणतो की माझ्या देवासाठी मला याही खाली जावं लागलं तरी मी जाईल, का त्याने मला राजा बनवलेले. आज तुम्हाला इथं आलेला आहात तर तुम्हाला त्याने इथं घेऊन आलेला आहे. तुम्ही आज जिवंत आहात तर तुम्ही त्याच्याद्वारे जिवंत आहात. हालेलुया. जर मी तुम्हाला वचन सांगितलं नाही तर परमेश्वर मला म्हणतो तुझं जगणं व्यर्थ आहे, स्वार्थीच तू मला म्हटलं प्रभूजी मला नवं जीवन दे, मी तुझं काम करायचं कधी थांबणार नाही. मग आज जर मी तुला आरोग्य दिलेले, तुझ्या डॉक्टरांचे शब्द तुझ्या जीवनातले मी काढलेले, तर आज तू का शांत आहेस, आज तू का गप्प आहेस. हालेलुया. मी मंडळीला प्रश्न करते, तुम्ही का गप्प आहे, तुम्ही कशाची वाट बघताय. येशू आपल्यामध्ये 2000 वर्षांपूर्वी येऊन गेला. आज तुम्हाला फक्त मिळवायचंय. हालेलुया. आणि जे तुमच्या घरामध्ये अंधार आहे त्या अंधाराला तुम्हाला दूर करायचंय. आज तुम्ही का तुमचे स्टँड घेऊ शकत नाही, आज तुम्ही का बोलू शकत नाही. हालेलुया. तुम्ही कुठल्या गोष्टींना तुम्ही पाहतात, तुम्ही कुठल्या गोष्टींकडे तुमचं लक्ष लागलेलं आहे. जे जग करत आहे, जर आज मी ते करत असतो तर मी आज मेलो असतो. हालेलुया. पण जे माझ्या येशूने केलेलं आहे, जर मी आज ते करत आहे म्हणून आज मी जिवंत आहे. तुम्ही प्रश्न केला पाहिजे तुमच्या अंतःकरणाला. दावीद महाराज म्हणतो हे माझ्या जीवा, हे माझ्या अंतर्यामा, त्याचा धन्यवाद कर कारण की तो चांगला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही लोकांना परमेश्वर दाखवता का तुम्ही स्वतःला प्रेझेंट करता. जर तुम्ही स्वतःला प्रेझेंट करत असाल तर लोकांना काहीच मिळणार नाही. पण तुम्ही येशूला तुमच्यातून दाखवण्याचा प्रयत्न करताय तर तुम्ही एकाला नाही, तुम्ही हजारांना बदलणारे बनाल. तुमच्याद्वारे जो मोठे मोठे काम करून घेणार. हालेलुया. मागा तुम्ही स्टँड घ्या. मत्तई 10 मध्ये 12 शिष्यांना जे अधिकार दिले, प्रभू ते अधिकार आज मला दे. कुठले अधिकार? भूतांना घाबरवण्याचा अधिकार, दुष्ट आत्म्यांना काढण्याचा अधिकार, लोकांना बरं करण्याचा अधिकार. हालेलुया. पण आज विश्वासणारा भटकत चाललेला आहे. आज विश्वासणारा हारते, आज विश्वासणारा पडते. हालेलुया. जेव्हा तो विश्वासणारा पुन्हा जातो, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येतो, गुडघ्यावर बसतो आणि देवाला क्षमा मागतो, तरी देव त्याला क्षमा करणारा परमेश्वर आहे. अजूनही तुमची वेळ गेलेली नाहीये. अजूनही तुम्ही खूप मोठ्या दिवसांना, चांगल्या दिवसांना पाहाल. हालेलुया. हालेलुया. प्रभू मला नाही तुझ्या उपस्थितीमध्ये येणं होत, प्रभू मला तू आत्मा दे. प्रभू नाही मला बायबल वाचणं होत, प्रभू मला आत्मा दे. मला स्तुती आराधना नाही करणं होत, प्रभू मला आत्मा दे. तुझ्या नावाला धन्यवाद नाही मला देणं होत, प्रभू मला आत्मा दे. जर तुम्ही आत्मा मागताय, मी तुम्हाला खरं सांगतो, तुमचं शरीर थकेल पण तुमच्यातला आत्मा देवाला धन्यवाद देईल. मागा तुम्ही मागणारे म्हणा. हालेलुया. तुम्ही परमेश्वराला शोधा ते तुम्हाला सापडेल. पण आज कंटाळा खूप आहे लोकांना. आज लोक काम करतील 12-12, 13-13 तास.
जर पहाटेची ड्युटी असली ना 5 वाजता 4 वाजता उठल तो. रेझोलट का तर तिथं काय भेटते? काय भेटते तिथं? पैसे भेटतात. ब्रदर, पैसे भेटतात. परमेश्वराकडनं नाही हो काय भेटलं. मी म्हणतो आज तू जिवंत आहेस ना काम करण्यासाठी, तेच परमेश्वराचा मोठा चमत्कार आहे. हालेलुया. लोक मला म्हणतात, ब्रदर मी लय प्रार्थना केली, अजूनही कुठंच माझ्या जीवनामध्ये हालचाल नाही झाली, अजूनही मी हाय तसाच आहे. मी तुम्हाला खरं सांगू, जो तू नाकाने श्वास घेतो ना, त्या नाकाने श्वास घेण्यासाठी ताकद कुणी दिली? परमेश्वराने दिली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज जे आपण मुलाबाळांबरोबर हसून खेळून बोलतो ना, प्रेज द लॉर्ड, परमेश्वराचं ते देणे आपल्यासाठी. ते स्वतः मेला पण त्याने आपल्याला नवं जीवन दिलं. पण लोकांचं लक्ष कुठे? चमत्कारांकडे. माझा येशू चमत्कारी बाबा नाहीये. हालेलुया. जिथं तू उभं राहशील तिथून चमत्कार सुरू होतील. हालेलुया. जर तू येशूला ओळखलेला आहे, जर तू बोलत आहे, जर तू मतदानाचा अधिकार मागितलेले आहे, तर तू चमत्कार करणारा बनशील. हालेलुया. म्हणून मी तुम्हाला सांगतो, इथून पुढे तुम्ही स्वतःसाठी जास्त प्रार्थना करा. आधी तुम्हाला, आधी तुमच्या घराला, आधी तुमच्या मुलाबाळांना तुम्ही तयार करा. हालेलुया. मग परमेश्वर म्हणतो, जा आता तू, मी त्या ठिकाणी तुला पाठवतो ज्या ठिकाणी तुझी गरज आहे माझ्याद्वारे. हालेलुया. समजत तुम्हाला मंडळी? परमेश्वराचा आत्मा जेव्हा मला बोलतो ना, तेव्हा मी आत्मेने तुम्हाला सांगतो. मी असंच काय हवेत गोळ्या मारत नाही, मला आवडलं म्हणून मी काहीतरी बोलल नाही. परमेश्वर म्हणतो, जर तुला आवडलं असं लोकांना बोलशील तर मी त्यांच्यामध्ये काम करणार नाही. पण जे गोष्ट मला आवडली आणि मी तुला दिली, जेव्हा तू मंडळीला बोलशील तेव्हा मंडळीमध्ये अद्भुत काम सुरू होतील. हालेलुया. नाही तुमच्या घरामध्ये बरकत, मानव बरकत. हालेलुया. लिहिलेल्या उत्पत्ती 1 पासून 3 पर्यंत पृथ्वी आकारविरहित होती, शून्य होती. परमेश्वराचा आत्मा होता, काहीच नव्हतं. सर्वात आधी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि त्या शब्दाने मोठं काम केलं. आज तुमच्या घरामध्ये ते शब्द आहेत, पण तुम्ही त्याला इस्तेमाल करत नाही. तुम्ही ते शब्द तुमच्या घरामध्ये चालवत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी कितीतरी लोकांच्या घरी मी प्रार्थनेला गेलो, विश्वासणारे लोक मोठे मोठे, पण ते मला सगळ्यात आधी काय म्हणतात? आमचे मुलं आमचं ऐकत नाहीयेत, आमचे मुलं आमच्या ताब्यात नाहीयेत, आमच्या घरामध्ये बरकत नाहीये, कमावलेलं सगळं निघून जातं, काय करू आम्ही ह्याच्यासाठी? हालेलुया. काय करू नको, विश्वास कर, देवाकडे जा, गुडघे टेकव आणि येशूच्या नावाने तू बोल. योहान 14:14 मध्ये तू स्वतः म्हणतो, जो कोणी माझ्या नावाने मागे त्या गोष्टी तुमच्यासाठी घडतील. तू मागणारा म्हण. हालेलुया. येशूला बघायचं तू कितपर्यंत मागतो. कदाचित कधी कधी लवकर आपल्या प्रश्नांचे उत्तर मिळत नाही, कधी कधी आपल्याला उशीर होतो. मी म्हणतो होऊ द्या उशीर. जे उशिरा मिळणार आहे ते कधीच जाणार नाहीये. प्रेज द लॉर्ड. ते कधी जाणार नाहीये. का? कारण ते उशिरा मिळालं त्याच्यामध्ये खूप ताकद असते. मला सगळ्या गोष्टी उशिरा मिळाल्या, मला लगेच काय मिळालं नाही, पण मी सोडलं नाही. मी घट्ट धरून राहिलो, मी पकडून राहिलो. हालेलुया. प्रभू मी नाही तुझा हात सोडणार. मला पाडणारे खूप आले. हालेलुया. मला येशूपासून दूर नेणारे खूप आले, पण मी तुम्हाला खरं सांगतो, प्रभूकडे मी गेलो आणि प्रभूला म्हणलं, प्रभू जशी मरियम तुझ्या चरणापाशी बसली होती तसं मलाही तुझ्या चरणापाशी बसणार बनव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मंडळी आज तुम्ही मागणार बना. तुमच्या घरामध्ये कुठल्या गोष्टींची घटी, कुठल्या गोष्टींची कमी. हालेलुया. करा तुम्ही प्रार्थना, बोला परमेश्वराबरोबर हे वचन धरून. प्रभू पृथ्वी आकारविरहित होती, शून्य होती, पण त्या शून्य पृथ्वीला सगळं काही तू बनवलेला देव परमेश्वर आहे. जर आज मी माझ्या घरामध्ये बोलत आहे, माझ्या घरामध्ये सगळं शून्य आहे, पण मी बोलणार आणि मी शून्यातून मी उभं राहणार. देव परमेश्वर आहे, शून्यातून तुम्हाला उभं करेल, शून्यातून तुम्हाला उभं करेल. आपल्याकडे काय होतं जेव्हा आपण नवीन चर्च सुरू स्थापना केलं, आपल्याकडे काय होतं? काहीच नव्हतं. फक्त एक होता परमेश्वर. वाजवायला साधं आपल्याकडे ते हे पण नव्हतं, जहाज पण नव्हते. हालेलुया. पण आज परमेश्वराची कृपा आहे. हालेलुया.
आपल्याकडे परमेश्वराने सगळं केलेले, तू फक्त बोल हालेलुया, सगळं काही तुला प्राप्त करून मी देणार. कुठं होतो आपण नितीन भाऊंच्या घरामध्ये होतो. हालेलुया. कधी कुरकुर केली, कधी म्हणलं आम्हाला हॉलच पाहिजे, कधी म्हणलं आम्हाला असंच हॉल पाहिजे, आम्हाला तसंच हॉल पाहिजे. विश्वासणाऱ्यांना माहित आहे परमेश्वराने माझ्यासाठी मोठं काहीतरी करून ठेवलेले. हालेलुया. परमेश्वराने माझ्यासाठी उत्तम काहीतरी करून ठेवलेले. जो कुरकुर करेल तो मरेल, पण जो देवाला धन्यवाद देईल तो सार्वकालिकचं जीवन मिळवत. हालेलुया. इस्रायल लोकांना साप चावले तेव्हा ते मेले. का मेले? कारण त्यांनी कुरकुर केली होती. परमेश्वराच्या विरोधामध्ये ते बोलले होते, मोशे आम्हाला काही इथं मरायला घेऊन आला का? मोशे आम्ही इथं मरू का? आम्हाला आमचा तो देश चांगला नव्हता का? आम्ही तिथं चांगलं खात होतो, आम्ही चांगलं तिथं राहत होतो. परमेश्वर ऐकतो आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये साप पाठवतो. साप आले, ते साप कसे होते? ती ढसायची सुद्धा गरज नाही, ते नुसती फुंकारा मारत होते आणि लोक मरत होते. मोशे गेला परमेश्वराकडे, उपडा पडला आणि देवाला म्हणला, प्रभू त्यांना माफ कर, माफ कर. ते क्षमा मागत आहेत. परमेश्वर म्हणतो ठीक आहे, मी त्यांना माफ करतो. बनवा एक साप मोठा पितळाचा आणि त्याला एका खांब्यावरती उंच करा. जे त्या पितळाच्या सापाकडे बघतील ते जिवंत राहतील. तुम्हाला मी खरं सांगू, ज्यांनी त्या सापाकडे बघितलं ना, ते जीवन जे होतं ते सार्वकालिकचं जीवन नव्हतं, ते तात्पुरतं जीवन होतं. ते फक्त शरीर रूपाने, शरीराच्या द्वारे जीवन होतं. हालेलुया. पण तुम्हाला सांगू, त्या सापाच्या जागी ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला टांगलं ना, आणि ज्यांनी त्या येशूकडे बघितलं ना, आज त्या येशूकडे बघून तुम्हाला सार्वकालिकचं जीवन मिळणार आहे. हालेलुया. आता तुमचा विश्वास पुतळ्यांवर नाही, आता तुमचा विश्वास जिवंत परमेश्वरावर तुम्ही लावा. हालेलुया. परमेश्वर, दावीद काय म्हणतो, कुणी रथांची, कुणी घोड्यांची, कुणी बंगल्यांची, कुणी पैशांची बढाई गाईल, पण मी तर माझ्या देवाची बढाई गाणार. मी तर माझ्या परमेश्वराला उंच करणार. का बोलते? जो जवळ परमेश्वराला ओळखतो ना, ते फक्त परमेश्वराचं गुणगान गाणार. हालेलुया. पण जो लांब परमेश्वराला ओळखतो ना, तो सगळ्या सृष्टीकडे बघणार. हालेलुया. नाही, तुला परमेश्वराकडे बघायचंय. मग परमेश्वर म्हणतो तुला मी जगामध्ये घेऊन मी लोकांना दाखवणार की हा माझा दास आहे. मी खरं सांगतो, जर कुणाला सेवा करायची आहे ना, तर तुम्ही शून्यातून तुम्ही पहिले सुरू करा. या माझ्या आधी कोणतरी, आणि जे परमेश्वर तुम्हाला सांगते पहिलं ते तुम्ही करायला सुरू करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लाजू नका कुठल्या कामाला, लाजू नका कुठल्या कामाला. कदाचित आपल्या मंडळीमध्ये त्या लोकांची सुटका त्या कामांमध्ये लपलेली आहे, जे काम परमेश्वर तुम्हाला देणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला, कितीतरी लोक मी असे बघितले, हालेलुया, चर्च मध्ये झाडू मारणारे लोक, चर्च मध्ये साफसफाई करणारे लोक, आज हजारो लोकांचं चर्च चालू होते. हजारो लोकांचं चर्च असते चालू होते. का? परमेश्वराने बघितलं नाही, हा झाडू मारते. परमेश्वर म्हणतो माझ्या कामासाठी तू तिथं उतरला, मी तुला खूप मोठ्या ठिकाणी घेऊन जाईल. हालेलुया. मी तुला हायर करेन जगामध्ये. परमेश्वर तुमची लेवल वाढवल. हालेलुया. लेवल वाढवल तुमची परमेश्वर. कधी लाजू नका परमेश्वराच्या कुठल्या कामाला. ब्रदरांनी मला हे काम दिलं, ब्रदरांनी मला ते काम दिलं, ब्रदरांनी काम दिलं, ब्रदरांनी मनाने काम दिलं नाही, परमेश्वराला विचारून ब्रदरांनी तुला काम दिलं. हालेलुया. तर त्याच कामांमधून तुझी काहीतरी सुटका आहे. हालेलुया. समजते तुम्हाला मंडळी? प्रेज द लॉर्ड. कधी कधी तुम्हाला उतरायला लागल अशा ठिकाणी, तुम्हाला आवडणार नाही पण ते परमेश्वराला आवडते. कधी कधी मला काही गोष्टी आवडत नव्हत्या पण देवाला आवडत होत्या. आणि ज्या दिवशी मी परमेश्वराला बोललो, प्रभू तुझी इच्छा मला पूर्ण करणार बनव, त्या दिवशी माझे डोळे उघडले. हालेलुया. माझे कुठले डोळे उघडले? मला ज्या गोष्टी चांगल्या वाटायच्या ना, त्या गोष्टी परमेश्वराला वाईट वाटायच्या. हालेलुया. पण ज्या गोष्टी परमेश्वराला चांगल्या वाटायच्या ना, त्या गोष्टी मला वाईट वाटायच्या. पण ज्या दिवशी मी परमेश्वरासारखं बघणं केलं, त्या दिवशी मला कळलं देवाची इच्छा माझ्याद्वारे काय आहे. हालेलुया. माझी रोजची प्रार्थना आहे, हे परमेश्वरा तुझं बघणं
माझं बघणं, तुझं बोलणं माझं बोलणं, हालेलुया, तुझं चालणं माझं चालणं, मला तुझ्यासारखं बनव, मला तुझ्यासारखं बनव, हालेलुया. चुका सगळ्यांकडनं घडतात, परिपूर्ण असं कोण नाही. आपल्यातलं एकच आहे परिपूर्ण, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. चुका होतात, होऊ द्या चुका, पण तुम्ही येशूचा हात कधी सोडू नका, कधी येशूला सोडू नका, हालेलुया. इथून तुमच्याकडे येशूकडनं लांब घेऊन जाणार आहे, पण तुम्ही ओळखा परमेश्वराकडे, ते आत्मा मागा, परमेश्वराला बोला, मला सापासारखं चतुर आणि कबुतरासारखं मला सावध असं बनव, बनव प्रभूजी मला, हालेलुया. बनव मला, तयार कर प्रभू, लोकांना ओळखणारं मन दे, मन दे मला, मला फसू देऊ नको प्रभू परमेश्वरा. तुम्ही स्वतःसाठी मागा, परमेश्वर मोठा उपयोग तुमचा करून घेईल. तुम्ही मागणार आहे तर बाना, हालेलुया. तुम्ही ज्ञान मागा, जर तुम्हाला ज्ञान नसेल, जर तुम्हाला बोलता येत नसेल तर परमेश्वराकडे तुमच्या मुखातले शब्द मागा. जर कुणाची जीभ जड असेल तर परमेश्वराला बोला, जसं तो मोशेला केलं, प्रभू मोशेला बनवलं माझ्या देवा, आज मी आहे मोशेद्वारे, हालेलुया. आज मला तू बनव, आज मला तू घडव. अनेक जण माझं मुखातले शब्द ऐकून आशीर्वादाने भरून जातील. अनेक मी जर बोलल तिथं काम होईल. येशू बोलत होता, काम होत होते. प्रभू येशू उठतो आणि म्हणतो, माझ्यापेक्षा मोठी कामं तुम्ही करणारे बनाल. यस, मी करणार. यस, मी मोठ्या कामांना बघणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक घाबरतात, घाबरतात लोक. पण परमेश्वराने तुम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिलाय का विश्वासणाऱ्यांना? आपण काढू 2 तिमोथेला पत्र 1 आणि 7. 2 तिमोथे पण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे. परमेश्वराने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, सामर्थ्याचा, संयमाचा आणि प्रीतीचा प्रीतीचा आत्मा दिलेला आहे. कुठला आत्मा? हालेलुया. भित्रेपणाचा नाही. आज लोक काय करत आहेत, रोडवरनं चालताना साधं मांजरीने रस्ता कट केला, अरे काय करू आता, पुढे जाऊ का नको, मांजरीने माझा रस्ता अडवला, मांजर मला ओलांडून गेली. हालेलुया. मला सांगा, जर मांजराने तुमचा रस्ता अडवला, ती तुमच्या मार्गातून गेली, पास झाली, आणि जर तुमच्यावर काय अपशगुन येतो मांजरीने रस्ता ओलांडला म्हणून, तर आज मला सांगा, मांजरांना लोकांनी जिवंत ठेवलं असतं का? हालेलुया. आज लोक कशावर विश्वास करत आहेत? ज्याच्यावर विश्वास नाही केला पाहिजे त्याच्यावर विश्वास करत आहे, पण ज्याच्यावर विश्वास केला पाहिजे त्याच्यावरती विश्वास नाही लोकांचा. हालेलुया. थोडस काहीतरी रस्त्यावर बघतील, लिंबू आहे, अंड आहे, हालेलुया, मिरची आहे, अरे बापरे लय भयंकर आहे. भयंकर नाहीये ते, हालेलुया. मी म्हणतो त्याला उचल, घरी जा आणि मस्त अंडा भुर्जी करून खा. परमेश्वराने तुला भित्रेपणाचा नाही, सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. हालेलुया. दुष्ट आत्म्यांना तुझ्यावर वर्चस्व नाही, तू दुष्ट आत्म्यांवर वर्चस्व करशील. हालेलुया. तुझ्या हातामध्ये ती ताकद दिलेली आहे, कितीही दुष्ट आत्म्यांचं मोठं सैन्य असू दे, त्या सैन्याला तुझ्या पुढे येऊन झुकायला लागेल. घाबरू नका. हालेलुया. ओ गलसत्व दूध पडलं, काय करू आता, आता काहीतरी मोठं काहीतरी विपरीत घडणार. काय नाही घडणार. हालेलुया. जे पडायचं होतं ते पडू दे, ज्याने रस्ता ओढायचा होता ते ओढू दे. माझ्या बरोबर तो परमेश्वर आहे ज्याने सगळं काही बनवलेलं आहे. इथून पुढे मी त्या गोष्टींवर विश्वास नाही करणार, जे माझा प्रभू मला सांगत आहे त्या गोष्टींवर मी विश्वास करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? ह्या वारी जर हे कपड्याचा कलर नाही घातला तर माझ्यावर काहीतरी कोप भडकल. शनिवारी नको काढायचे नाही, शनिवारी कटिंग करायचे नाही, शनिवारी मी म्हणतो तुम्ही आता इथून पुढे शनिवारचं सगळं करा. इथून पुढे तुम्ही शनिवारचं काय होणार नाही. हालेलुया. का? कारण सगळ्या जगाला शून्यातून बनवणारा परमेश्वर तुमच्या संगत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
समजत आहे तुम्हाला? हालेलुया. मी सगळं काही शनिवारी करतो, नको शनिवारी काढतो, दाढी कटिंग शनिवारी करतो, सगळं आशीर्वाद येते, ब्लेस आहे. हालेलुया. सोमवारी मी फक्त लालच घालणार, मंगळवारी मी फक्त काळच घालणार, बुधवारी मी फक्त पांढरच घालणार. कलरनी तुमचं जीवन बदलणार नाही. जर तुम्ही येशूला तुमच्या हृदयामध्ये जर उतरवता तर तुमचं जीवन नक्की बदलणार. हालेलुया. समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. काय काय लोकांचं म्हणणं आहे, काय काय लोकांचं विचारधारा काय आहे, पुलपिट वरती बुट घालून उभं राहायचं नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर तुझ्या बुटांकडे बघत नाही, तू बुट घालून उभा राहिलाय का बुट काढून उभा राहिलाय. हालेलुया. जर तुझं हृदय जर तू लोकांबद्दल स्वच्छ ठेवशील, ते परमेश्वर बघतो तू की हृदयाने किती प्युअर आहेस. तू बुट घाल, अदरवाईज घालू नको. परमेश्वराला तुझं हृदय स्वच्छ असं पाहिजे. हालेलुया. लोकांचं बघणं जे आहे ना ते माझ्या देवासारखं नाहीये. हालेलुया. कदाचित माझ्या बघण्यामध्ये फॉल्ट असेल, पण परमेश्वराचं बघणं स्वर्गातलं बघणे. हालेलुया. तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्या संग बोलतो. पृथ्वी शून्य होती, पण त्या शून्यातलं सगळं काही त्याने उभं केलं. हालेलुया. घाबरू नका इथून पुढे. तुम्हाला कुणी काय बोललं असं करायचं नसतं, तसं करायचं नसतं. तुमचा बाप्तिझम झालाय का? तुम्ही डोक्यावरती कशा हात ठेवून प्रार्थना करू शकता? तुम्ही बोला, स्वर्गातल्या परमेश्वराने मला अधिकार दिलेला. हालेलुया. तो अधिकार तुम्ही आणि मी नाही मिळवलेला, तो अधिकार जिवंत देवाने मला दिलेला आहे. मी करू शकतो का? कारण जाऊन वाचा मत्तई 10 मध्ये परमेश्वर म्हणतो सगळ्या दुष्ट आत्म्यांवरती तुम्ही राज्य मिळवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. घाबरू नका, घाबरू नका. हालेलुया. खूप चतुर आणि खूप हुशार लोक तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला पाडायचा प्रयत्न करतील. हालेलुया. वरतून ते कोण असतील? वरतून मेंढरासारखे असतील, पण आतमधनं ते क्रूर असे लांडगे असतील. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण उत्तर द्यायचं काम तुमचे, उत्तर द्यायचं काम तुमचे, स्टँड घ्यायचं काम तुमचे, येशूला दाखवायचं काम तुमचे. हालेलुया. माझ्यातून पिता पुत्र पवित्र आत्मा दिसणार. हालेलुया. आधी मी तंबाखू खात होतो, आधी मी दारू पित होतो, आधी मी सगळ्या नशा करत होतो, लोकांना माझ्यातलं दुष्ट आत्मा मी दाखवत होतो. आज जर मी बायबल वाचत आहे तर माझ्यातलं मी पिता पुत्र पवित्र आत्मा का नको दाखवू? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पूर्वी मी दारू पिऊन लोकांना मारत होतो, आता मी हे खाऊन जर लोकांना आशीर्वादित करते, का दुष्ट आत्म्यांना जळण व्हावे? हालेलुया. का दुष्ट आत्म्यांना त्या गोष्टी बघू नये? हालेलुया. पूर्वी मी दारू पिताना दुष्ट आत्म्यांना आवडत होतं. हालेलुया. आता मी लोकांना आरोग्य देताना दुष्ट आत्म्यांनी बघितलं पाहिजे. का? कारण माझा देव मला अनुमती देतो, जे काही तू करणार ते माझ्याद्वारे तू करणार. सगळ्यात आधी करताना येशूला ठेवा, सगळ्यात आधी परमेश्वराला ठेवा. हालेलुया. समस्त मंडळी. प्रेज द लॉर्ड. तुम्ही लय महान आहेत. हालेलुया. तुम्ही ऐकता आणि येशू म्हणतो जे ऐकतो तो जगणार, ज्याला कान आहेत तो ऐकू, आणि जो ऐकतो तो जगणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण काढू योहानाचं पुस्तक 1:1. नाही, पहिल्या वचनापासून 4थ्या वचनापर्यंत वाच. 1 ते 4. प्रारंभी शब्द होता. प्रारंभी काय होता? शब्द होता. काय होता? शब्द. प्रारंभी शब्द होता आणि तो शब्द देवासह होता. कोणासंग होता? देवासह. आधी काय होता? शब्दच देव होता. आधी काय होता? प्रारंभी शब्द होता. आधी प्रारंभी शब्द होता. तुम्ही आणि मी आधी होतो का? नाही. तुम्ही आणि मी नंतर ना आलो. यस. मग आपल्या आधी काय होतं? शब्द. मग इथून नंतर काय पाहिजे आपल्या आधी? काय पाहिजे? शब्द. शब्द. म्हणा शब्द. शब्द. तुमच्या आधी शब्द म्हणजे येशू पाहिजे. हालेलुया. तिथं काय लिहिलंय? प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. जे काही होतं ते सगळं त्यांनी केलं होतं.
हालेलुया. आज जर तुम्हाला कसल्या गोष्टीची भीती वाटते तर तुम्ही म्हणा, प्रभू प्रारंभी शब्द होता आणि ते शब्द तुझ्या समोर होता. मी ना आधी शब्द, मी जिथं जाणार तिथे शब्द आधी जाणार. हालेलुया. मी जिथं पाय ठेवणार माझ्या आधी शब्द काम करणार. मी जिथं पाय ठेवणार माझ्या आधी शब्द कार्य करणार. हालेलुया. ओ मला प्रार्थना करायची पण गरज लागणार नाही. माझ्या पाय ठेवल्याने शब्द तिथं काम सुरू करणार. हालेलुया. तुमची प्रार्थना घरामधून पाहिजे. ज्यावेळेस मी पवित्र भवन मध्ये जाईल, ओ रिखा बाबा सांगले, येशुआ तुझे शब्द माझ्या जीवनामध्ये काम करतील. कारण लिहिलेलं आहे, प्रारंभी शब्द होता आणि ते शब्द तुझ्या समोर होता. आज आमच्या जीवनामध्ये सगळ्यात आधी शब्द ठेवणारे आम्हाला बनव. त्या शब्दांचा आदर करणारे आम्हाला बनव. रिस्पेक्ट करणारे आम्हाला बनव. आम्हाला मदत कर. आम्हाला तुला बघणारे डोळे दे, तुला ऐकणारे कान दे, तुला माझ्या देवा स्पर्श करायचे ते हात आम्हाला दे. तुम्ही बोलू शकता हालेलुया परमेश्वराला. बोलू शकतो तुम्ही परमेश्वराला. तुला डोळे आहेत, तुम्हाला बघू शकतो. तुला कान आहेत, तुम्हाला ऐकू शकतो. ओ तुला हात आहे, तू मला स्पर्श करू शकतो माझ्या देवा. तुम्ही बोलू शकता. तुम्हाला त्याच रात्री परमेश्वर स्पर्श करणार. तुमचे सगळे दुःख, संकट, क्लेश, आजार सगळं देव तुमचं घराच्या बाहेर काढणार. विश्वास करा, विश्वास करा. हालेलुया. आज लोकांचा विश्वास त्यांच्या कामांवरती आहे. ओ समजते तुम्हाला मंडळी, जर सकाळी पहाटेचं 5 वाजताचं काम आहे ब्रदर, तर लोक 4 वाजता उठतात आणि आवरावरी सुरू करतात. पण कधी कधी तुम्ही मला एक सांगा मंडळी, हालेलुया, जर तुम्ही काम करायसाठी पहाटे 4 वाजता उठू शकता, तर परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी तुम्ही पहाटे 3 वाजता नाही उठू शकत. हालेलुया. तुमची खरी ओळख मंडळीमध्ये नाही. हालेलुया. मी कसं आहे माझ्याकडे बघा. तुमची खरी ओळख स्वर्गाच्या परमेश्वराकडे. की तुम्ही मला फसवू शकता, तुम्ही मंडळीला फसवू शकता, पण परमेश्वर तुम्हाला तुमच्या घरातून ओळखतो तुम्ही कसे. कदाचित तुमचे आई वडील तुम्हाला ज्यांनी जन्म दिलाय ते फसतील तुमच्या बाबतीत, पण तो कधी फसणार नाही. का? कारण त्याची करडी नजर आपल्यावरती लागलेली. तो आपल्याकडे एकटक लावून ते आपल्याकडे बघते. काय करतो? कोणाला भेटतो, कोणाला फसवतो, किती कोणाला खोटं बोलतो, किती कोणाचा अपमान करतो, किती कोणाला उद्धटपणाने बोलतो, कोणाचा तो अपमान करतो, किती मीपणाने वागतो. आणि रविवारी चर्च मध्ये आल्यानंतर प्रेज द लॉर्ड ब्रदर, प्रेज द लॉर्ड ब्रदर. हालेलुया. तुम्ही इथून शिक्षण घ्याल, पण परमेश्वर तुम्हाला जगामध्ये पारखतो. जगामध्ये तुम्ही कसे आहेत. हालेलुया. मी तो व्यक्ती आहे, प्रेज द लॉर्ड, मी तो व्यक्ती आहे. एकदा एक मुलाने फक्त थुंकला होता गाडीवर चालताना. मी देवामध्ये तेवढा नव्हतो. मी त्याचा पिछा करत करत हडपसर गाठलं, पण मी त्याला शोधून काढलं. शोधून काढून मी त्याला मारलं. मी तो व्यक्ती तुमच्या समोर. पण आज देवाने मला तो बनवलेला आहे. जर परमेश्वर तुला बोलतो एक गालात मारल्यावर दुसरा गाल पुढं कर, ते तुला ऐकायला लागल. कारण तू नाही, स्वर्गात तर तुझ्यासाठी आवाज आलेला. हालेलुया. आता मी ते बघत नाही कोण थुकतंय, कोण बघतंय. माझ्याकडे कुणी असं बघितलं तरी मला राग यायचा, माझा इगो हर्ट व्हायचा. आज कुणाचा इगो इथं? आज तुम्ही इथं तुमच्या इगोचे, घमंडाचे, मीपणाचे कपडे आज तुम्ही इथं काढून टाका. परमेश्वर तुम्हाला जगामध्ये दाखवल. हालेलुया. तुम्ही सिद्ध होऊ नका. मी बदललो, मी बदललो, मी बदललो, मी बदललो. तुमच्यातून पिता, पुत्र, पवित्र आत्मा काम करणार आणि लोक मानणार तुम्ही कोण आहेत. लोक मानणार, परमेश्वर मानणार हा आहे माझा. लोक तुमच्याकडे बघून म्हणणार येस, हा आहे परमेश्वराचा, यो आहे गॉड इज मॅन. हालेलुया. परमेश्वराने निवडलेलं आहे. ह्याच्याद्वारे अद्भुत काम होते, ह्याच्याद्वारे महान काम होते. हालेलुया. तुम्ही आजारांनी भरू नका मंडळी, तुम्ही आजारांनी भरू नका. तुम्ही आशीर्वादाने भरा, मग तुम्ही लोकांना आशीर्वाद देणारे बनाल. समजते? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर एवढं वर्ष झालं जर कोणी आपल्या इथे येतंय आणि त्याला आरोग्यच मिळत नाही, तर तो विश्वासामध्ये कच्चा आहे. अजूनही त्याला खूप काही परमेश्वराला बघायचंय, परमेश्वराकडनं त्याला घ्यायचंय. प्रेज द लॉर्ड. हा, प्रेज द लॉर्ड. आपण काढू
योहानाचं पुस्तक 14 ऐकण्याचे तर तुम्ही पण बाहेरला ऐकणारे कान द्याल. जर त्याने आंधळ्यांना दृष्टी दिली तुम्ही पण आंधळ्यांना दृष्टी देणारे बनाल. हालेलुया. त्यांनी जर मुख्यांना बोलण्याची वाचा दिली तुमच्या शब्दांद्वारे मुख्यांना पण देव बोलणार बनवणार. हालेलुया. तुम्ही विश्वास करा. बाजूच्याला म्हणा तुम्ही विश्वास करा. तुम्ही विश्वास करा. ओ जीसस. हालेलुया. तुम्ही विश्वास करा. तुमच्या विश्वासाचं प्रतिफळ तुम्हाला खूप मोठं मिळणार. हालेलुया. ते काय म्हणते, जो माझ्यावर विश्वास करल, जे मी काम करते माझ्यापेक्षा मोठं काम तो करल. हालेलुया. हालेलुया. मोठं काम. हालेलुया. तुमच्याच घरातले दुष्ट आत्मे नाही, तुमच्या बाजूचे पण दुष्ट आत्म्यांना घाबरायला लागल. अरे बापरे, ह्याच्या घरामध्ये प्रार्थना करतोय, 10व्या घरी ऐकायला जायला गेलं पाहिजे. कुठंतरी परमेश्वर उतरून आलेला आहे, कुठंतरी देवाचा आत्मा उतरून आलेला आहे. आता मला ऐकायलाच लागल, आता मला हार मानायलाच लागल, आता मला इथून जायलाच लागल. जर मी नाही गेलो तर ते परत परमेश्वर इथं उतरून येईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही बोलणारे बना. तुम्ही बोलणारे बना. प्रभू येशू काय म्हणतात ते, माझ्यापेक्षा पण मोठे काम तुम्ही करणार. ह्याचा अर्थ काय, जर येशू बोलत होता तर तुम्हाला बोलायला लागल, तुम्हाला बोलायला लागल. हालेलुया. पुढं मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्य करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. मोठी करेल. 13 कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. कोणाच्या नावाने मागाल? येशूच्या नावाने. जे तुम्ही येशूच्या नावाने मागाल ते करील. का करील? कशासाठी करील? काय ह्याच्यामध्ये शब्द कुठले आहेत? हालेलुया. हे शब्द देवाचे शब्द आहेत. हालेलुया. तिथं काय लिहिलेलं आहे की मी माझ्या पित्याकडे जातो आणि जे तुम्ही माझ्या नावाने मागणार ते मी करीन. का करीन? कारण आपला प्रभू येशू आता मध्यस्थ आहे. आपल्यासाठी मध्यस्थ कोण नाहीये, पण माझ्यासाठी पिता, पुत्र, पवित्र आत्मा मध्यस्थ असं झालेलं आहे. हालेलुया. तुम्ही घाबरू नका. जर वचन ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, प्रभू येशूचे शब्द आहे, तर मी मागणार आणि स्वर्गाला ऐकायला लागणार. मी मागणार आणि स्वर्गाला इथं उतरायला लागणार. हालेलुया. मी बोलणार, आजारांना बरं व्हायला लागणार. मी बोलणार, बहिऱ्यांना ऐकणारे कान मिळणार. मी बोलणार, आंधळे सुद्धा लागणार. हालेलुया. फक्त तुमच्या मुखामध्ये आवाज नाही, त्या आवाजामध्ये प्रभू येशूची धमक सुद्धा असली पाहिजे. हालेलुया. प्रभू येशूची धमक पण असली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला त्याला प्रेझेंट करायचं आहे तर तुम्हाला तसं राहायला पण पाहिजे, तुम्हाला तसं वागायला पण पाहिजे आणि तुम्हाला त्याच्यासारखं दिसायला पण लागलं पाहिजे. हालेलुया. तुमच्या बघण्याने सुद्धा दुष्ट आत्मे घाबरले पाहिजे. तुमच्या बघण्याने सुद्धा दुष्ट आत्मे घाबरले पाहिजे. ती ताकद परमेश्वराकडे तुम्ही मागा. ती ताकद, तो अभिषेक परमेश्वराकडे तुम्ही मागा. हालेलुया. मंडळी, अर्धवट असं होऊ नका. बनायचंच आहे. जर येशूने पूर्ण केलेलं आहे तर तुम्ही पण पूर्ण व्हा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण काढू मार्क 11 23 ते 25. मानसी, मी तुम्हाला खचित सांगतो मी की तुम्हाला खरं सांगतो, जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल, जो कोणी ह्या डोंगराला समुद्रात उपटून जा असं सांगेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता काय न बाळगता शंका न बाळगता म्हणजे तुमच्या अंतकरणामध्ये जर तुम्ही अशी शंका बाळगताय, आता मी बोललोय ते होईल का, तर नाही होणार. तुम्ही मोहरीच्या दाणे इतका विश्वास करा, मी बोललोय तर ते होणार. डोंगराला ऐकायला लागणार. हालेलुया. ऐकायला लागणार आजारांना, ऐकायला लागणार त्या दुष्ट आत्म्यांना. का? कारण येशू नाही, माझ्यातून येशू बोललेला. हालेलुया. ओ मी नाही, माझ्यातून येशू बोललेला. हालेलुया. त्याला ऐकायला लागणार. का? कारण येशू स्वतः म्हणतात, माझ्यापेक्षा मोठे काम तुम्ही कराल, माझ्यापेक्षा अद्भुत काम तुम्ही कराल. मी जर तुम्हाला समुद्र फाटताना त्या लोकांनी पाहिलं तर इथून पुढे तुम्ही समुद्राला फाडणारे बनाल. हालेलुया. समजते तुम्हाला? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वाच.
मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा हा. असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. कोणाच्या शब्दाप्रमाणे? त्याच्या तुम्ही जे बोलणार त्या शब्दाप्रमाणे घडणार. का? कारण तुझा विश्वास मोहरीच्या दाणे इतका आहे. हालेलुया. आता तू बोलणार आणि सगळं काही निर्माण होणार. हालेलुया. परमेश्वर बोलला. उत्पत्ती 1:1 मध्ये पृथ्वी आकारविरहित होती, ती शून्य होती, सगळं पृथ्वीवर पाणी भरलं होतं. परमेश्वर बोलला. योहान 1:1 मध्ये योहान म्हणतो की परमेश्वराचा सर्वात आधी शब्द होता आणि ती शब्द देवासमोर होता. इथून पुढे मी जिकडे जाणार माझ्या आधी शब्द काम करणार, माझ्या आधी येशू काम करणार. हालेलुया. कारण मला हालेलुया स्वर्गातला आत्मा मिळालेला आहे. मी जिंकणार. मी माझ्या लोकांना जिंकणार. मी माझ्या भारत देशाला जिंकणार. मी महाराष्ट्राला जिंकणार. मी पुणे शहराला जिंकणार. माझ्याद्वारे या धर्तीवरच्या प्रत्येक व्यक्तीला मी जिंकणार आणि येशू मला ती ताकद पुरवणार. आमेन. हालेलुया. कोण व्यसनांनी मारणार नाही. हालेलुया. सगळे जणांना परमेश्वराचं वचन ऐकायला लागणार. हालेलुया. मी वाईट करत नाही. हालेलुया. मी चांगलं करत आहे. जेव्हा मी वाईट करत होतो तेव्हा लोक ऐकत होते आणि बघत होते. आज जर मी चांगलं करत आहे तर जगाला पण बघायला लागल आणि ऐकायला लागल. हालेलुया. स्वर्गातली क्रांती मी ह्या धर्तीवरती उतरवून आणणार. स्वर्गातली क्रांती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या भारत देशामध्ये पण खूप मोठे मोठे महान जन होऊन गेले. साधू सुंदर सिंग असतील, ओ रमाबाई पंडित असतील. हालेलुया. खूप मोठे मोठे लोक होऊन गेले आपल्या भारत देशामध्ये. आज तुमची पाळी आहे. आज तुमचा नंबर आहे. आज तुम्ही त्याचे शिष्य होण्यासाठी पात्र व्हा. प्रभू मी पात्र नाहीये, पण माझ्या शरीराला जर तू पात्र असं बनवलं तर ते मी मोठे काम करणारं बनल. मी मोठ्या गोष्टींना घडवल. हालेलुया. मी छोटे नाही, मी मोठ्या कामांना करणारा बनल. हालेलुया. तुम्ही बोला तर खरे, तुम्ही मागा तर खरे, परमेश्वर तुम्हाला देणार. हालेलुया. परमेश्वर तुमच्याद्वारे करणार. वामनराव टिळक कितीतरी स्तोत्र परमेश्वराचे गीत गायले. आज जर त्या लोकांनी त्या गोष्टी केल्या तर आज तुम्ही आणि मी. साधू सुंदर सिंगनी परमेश्वर समाजला वडिलांच्या सगळ्या करोडो प्रॉपर्टीला लात मारली. का? माझा जिवंत परमेश्वर मला मिळालाय. ते लोक जर पैशांना लात मारतात, प्रॉपर्टीला लात मारतात. हालेलुया. तुम्हाला आणि मला दोष देणारा कोण आहे? की 4 रुपयासाठी तुम्ही तुमचा धर्म विकला. तुमचा धर्म काही इतका कमजोर आहे का की कुणासाठी तुम्ही 4 रुपयाला विकल्या जाल? हालेलुया. अरे देव माझ्याकडे आला, मला त्यांनी योग्य वेळी येऊन मला त्यांनी आरोग्य दिलं. जिथं डॉक्टर घुटणे टेकवले होते तिथल्या येशूने माझ्या जीवनामध्ये काम केलं. हालेलुया. मी पैशांनी नाही, माझं जीवन मी येशूकडे बघून मी स्वतःला बदललेले. हालेलुया. मी पण विरोधी होतो परमेश्वराचा. मी पण येशूच्या विरोधामध्ये होतो, पण मी बायबल वाचलं. परमेश्वर मला योग्य वेळी समजला. मी माफी मागितली. जो परमेश्वराच्या विरोधात चालणार तो कधी सुखाने खाणार नाही. रात्रभर मी झोपत नव्हतो. हालेलुया. पण देवाने योग्य वेळी आला. मी त्याच्या लोकांना त्रास दिलता, त्याच्या लोकांना मी मारलं होतं, पण त्यांनी ते न बघता त्यांनी माझ्यावर कृपा केली. तो कनवाळू आणि तो मायाळू देव तुमच्या आणि माझ्या संगत आहे. कदाचित आपण कुणाला माफ करणार नाही. खरंय का हे? आपण कुणाला माफ करणार नाही. हे मला त्यांनी मारलं होतं, मी त्याचं मरेपर्यंत तोंड बघणार नाही. पण आपला देव तो नाहीये. त्यांनी सगळं काही आपल्याला पूर्ण करून त्यांनी माफ केलेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते तुम्हाला? आपण काढू शेवट लूक 13:10-17. बाजूच्याला म्हणा कुबडी स्त्री. प्रेज द लॉर्ड. फक्त मला 10 मिनिटं द्या प्रेज द लॉर्ड समजावण्यासाठी. हा, लूक 13:10-17. शब्बात दिवशी रोगमुक्त झालेली स्त्री. कुठला दिवस होता तो? शब्बात दिवशी. आणि त्या काळामध्ये एक प्रथा होती की जो येणार मंदिरामध्ये
तो काय करणार? तो आपल्यासाठी मागणार, प्रार्थना करणार, पण कुणासाठी तो मागणार नाही आणि कुणाला आरोग्य मिळवून देणार नाही. का? कारण तो दिवस कुठला होता? शब्बाताचा दिवस होता. हालेलुया. पण या शब्बाताच्या दिवशी येशू मोठे चमत्कार करते. हालेलुया. येशू प्रभू काय चमत्कार करते? तुम्ही पुढे बघा. तो शब्बात दिवशी एका सभास्थानात शिकवत होता. तो शब्बात दिवशी एका सभास्थानात शिकवत होता. तेव्हा पहा, 18 वर्ष विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती. 18 वर्षांपासून एक दुष्ट आत्मा लागलेली एक स्त्री तिथं आली. हालेलुया. कोण आली? एक स्त्री. बोला मंडळी. हालेलुया. कोण आली? एक स्त्री. कधी आली? शब्बाताच्या दिवशी. येशू तिथं प्रचार करत होता. ती कोबडी स्त्री आली. हालेलुया. म्हणा ती आली. ती आली. बाजूच्याला म्हणा तुम्हाला पण यायला लागल. तुम्हाला पण यायला लागल. जर काही स्वर्गात पाहिजे असेल तर प्रत्येक रविवारी इथे येऊन तुम्हाला बसून ऐकायला लागल. हालेलुया. तुम्ही आज कारण देताय ना, मी खरं सांगतो उद्याच्याला तुमच्यातलं येशू शून्य असा आकडा बघल. पण आजच वेळ आहे परमेश्वरला अंक असं तुमच्या जीवनामध्ये बघा. प्रेज द लॉर्ड. कुणाचं जीवन शून्याने भरलेलं आहे, इथून पुढे तुमचं जीवन अंकांनी भरलेलं असेल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला यायला लागल. बाजूच्याला म्हणा तुम्हाला यायला लागल. तुम्हाला यायला लागल. तुम्हाला यायला लागल. तुम्हाला यायला. हालेलुया. तुम्हाला येऊन बसायला लागल आणि ऐकायला लागल. प्रेज द लॉर्ड. हा. ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत ती कशी नव्हते. होती? कुबडी. कुबडी म्हणजे कशी? अशी कुबडी. बरोबर. आणि तिला नीट उभा राहता येत नव्हतं. ती कदाचित अशी बघत असत. ती आली. प्रचार सुरू होता येशू प्रभूंचा. ती आली आणि ती थांबली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोकांना आरोग्य कुठून पाहिजे? घरातून. पण ती कुबडी कुठं आली आरोग्य मिळवायला? मग माझं बोलणं कोणाकोणाला असं वाटतं की ब्रदर लईच फोर्स करतात, यावंच लागतं म्हणून. तुम्ही निर्णय घ्या. प्रेज द लॉर्ड. यायचंय नाही यायचं, आरोग्य मिळवायचंय नाही मिळवायचं. हालेलुया. इथून पुढे मी कुणाला बोलणार नाही या बसा जा. प्रेज द लॉर्ड. पण ती कुबडी स्त्री परमेश्वराच्या मंदिरामध्ये आली. जर त्या दिवशी ती घरामध्ये बिर्याणी खाऊन झोपली असती तर तिला काहीच मिळालं नसतं. आज लोकांना मस्तपैकी बिर्याणी खाऊन कुठं काय झोपायचंय? घरामध्ये. 4 वाजले की मस्त कडक चहा प्यायचाय. धन्य तुम्ही. हालेलुया. धन्य तुम्ही इथे येऊन बसलेले जे ऐकत आहेत. हालेलुया. सगळं सोडून तुम्ही देवाच्या मंदिरात काहीतरी मिळवण्यासाठी आला. हालेलुया. तुमचं अन्न पाणी सोडून तुम्ही इथे येऊन बसला. ओ रिकाबाबा सांगेले तुम्ही सगळं भाग सोडून तुम्ही इथं आलात तर मी खरं सांगतो जे आरोग्य कुबड्या स्त्रीला आज मिळालेलं आहे त्या आरोग्याने आज मंडळी भरणार. त्या सामर्थ्याने आज तुम्ही मंडळी भरणार. हालेलुया. लोकांना वाटतं घरामधलं सगळं मिळेल. नाही. मंदिरामध्ये येऊन तुमची खरी ओळख स्वर्गातल्या देवाबरोबर केली जाईल. घरातून. ब्रदर येता का स्वर्गाला घेऊन आमच्या घरी? मला एक जण बोलले तसं. प्रेज द लॉर्ड. ब्रदर आमच्या घरी या ना स्वर्गाला घेऊन. माझा स्वर्ग तितका छोटा नाहीये की तुझ्या खोट्या विश्वासामध्ये तो सामील होईल. जरी माझं घर छोटं असलं ना पण माझा विश्वास खूप मोठा आहे. परमेश्वर माझ्या छोट्या घरामध्ये त्या स्वर्गाला मावल असं करल. हालेलुया. काही लोक आहेत तुम्हाला खरं सांगतो त्यांचे घरे ही बडे बडे मोठे मोठे पण त्यांचे हृदय खूप छोटे आहेत. खरं सांगतो. हालेलुया. पण ज्यांचे घर छोटे आहेत परमेश्वर म्हणतो त्यांचे त्यांचे हृदय खूप मोठे आहे. हालेलुया. मी खरं सांगतो कोणच कुणाचं घर देवाच्या कामासाठी देणार नाही. पण नितीन भाऊ म्हणले माझ्या घरामध्ये प्रार्थना होणार जोपर्यंत पाहिजे तोपर्यंत तुम्ही इथूनच करा. ज्याने त्याचं घर दिलं पत्रसने त्याची नाव दिली. हालेलुया. पत्रस आशीर्वादित झाला. आज तुम्ही तुमचं घर दिलं येणाऱ्या तुमच्या आशीर्वादित 1000 पिढ्या होतील. जो देवासाठी काय देणार आहे तो आशीर्वादाने भरून जाणार आहे. जो परमेश्वराला म्हणतो माझं शरीर तुझं
हजारो पिढ्या आशीर्वादांना बघतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय तुम्हाला? हालेलुया. परमेश्वरासाठी तुम्ही काय छोटं करता त्याला बघू नका. तुम्ही काय हृदयापासून करता ते तुम्ही बघा. कुरकुर करून करू नका. करायचंच तर अंतःकरणापासून करा. हालेलुया. युट्यूबवर वचन ऐकायला मिळते म्हणून इथे येणार नाही असं कधी होऊ देऊ नका. हालेलुया. कधी कधी आशीर्वाद डायरेक्ट तुम्हाला मिळतात. डायरेक्ट घ्या. प्रेज द लॉर्ड. समजते तुम्हाला? ब्रदरांनी आता युट्यूबवर वचन द्यायला सुरू केले. कशाला जायचं चर्चमध्ये? कुबड्या स्त्रीचं बघा. कुबडी स्त्री मंदिरामध्ये आली आणि आशीर्वादाला बघितलं, आरोग्य मिळालं. त्या दिवशी जर तिच्या मना शैतान तिला बोलला पण असेल, ब्रदर कशाला चालली बाई तू, मस्तपैकी मटण आण, मस्तपैकी बिर्याणी कर, खा आणि आराम कर. सच्चा विश्वासणारा तो नाहीये की नकली शब्दांना ऐकून तू तिथं झोपल. खरा विश्वासणारा तोय, हे वचन मी घेणार आणि माझ्या येणाऱ्या हजारो पिढ्यांना मी ब्लेस करणार. ती गेली. हालेलुया. कुबडी स्त्री आली. कुबडी स्त्री आली. त्या बिचारीला चालता येत नव्हतं, तिला सरळ उभं राहता येत नव्हतं. ती आली येशूकडे. तिला नव्हतं माहिती आजच तिची सुटका आहे, पण जो येणार इथं त्याला सुटका 100% मिळणार. हालेलुया. जो देवाच्या मंदिरात येणार त्याला सुटका मिळणार. हालेलुया. कुठली ताकद त्याला थांबवणार नाही. का? कारण तू कुठल्या ताकदकडे बघून थांबला नाही. स्वर्गातली सगळी ताकद तुझ्यासाठी काम करणार. हालेलुया. सगळं स्वर्ग तू झुकावलेला. हालेलुया. परमेश्वरला तू उभा केलेला. हालेलुया. आणि तू उभा राहून काय म्हणतो? मी तुझा आदर करतो. हालेलुया. परमेश्वर खऱ्या विश्वासणाऱ्यांचा उठून आदर करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय ते वेळ असेल ज्या दिवशी प्रभू येशू समोर निकोदेमस उभा राहिला. समजते? आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांचं वय फक्त 30. बाजूच्याला म्हणा 30. आणि निकोदेमसचं वय किती? 70. पण जेव्हा तो येशूकडे बघतो तेव्हा तो उपडा पडून म्हणतो, महाराज माझा स्वीकार करा. आज लोक काय म्हणत माहितीये? आज तुम्ही आमच्यापेक्षा इतके लहान आहेत, आमच्या समोर तुम्ही लहानाचे मोठे झालेत, आम्हाला तुम्ही शिकवणार? मी तुम्हाला कुणाला शिकवणार नाही. पण जर माझ्यामध्ये जर येशूचा आत्मा उतरून आलाय तर मी तुम्हालाच नाही, मी अख्ख्या राष्ट्राला बदलण्याची ताकद ठेवणार. हालेलुया. धन्य आहेत ते लोक. हालेलुया. धन्य आहेत ते निकोदेमस सारखे लोक, जो वयाने कमी आहे पण त्यांनी ओळखलं हा आत्म्याने मोठा आहे, म्हणून तुम्ही आज ऐकताय. हालेलुया. पण पडलेले ते लोक जे म्हणतात आमच्यापेक्षा वयाने लहान आहे, आम्ही सगळ्या गोष्टींमध्ये मोठे, पडलेत ते लोक. मी ती ताकद नाही ठेवत इथं उभं राहून सांगण्याची, मी ती पण ताकद ठेवतो तुमच्यामध्ये बसून मी ऐकणार पण बनल. हालेलुया. मी ऐकणारा पण बनल. कारण मी अजूनही ऐकतो. ज्या दिवशी मी म्हणाल ना मला कोणाची गरज नाही, मी पडलो, जर मी सांगतोय तर मला ऐकायला पण लागेल. प्रेज द लॉर्ड. जो म्हणतो मला ऐकायची गरज नाही, 100% तो पडणार. तो घमंडी. हालेलुया. तो घमंडी. जो म्हणतो मी ऐकणार नाही तो घमंडी. हालेलुया. पास्टरांबरोबर कुठल्या पास्टरांची तुलना करू नका. हालेलुया. प्रत्येकाला वेगळे वेगळे दान दिलेले, प्रत्येकाला वेगळे वेगळे आत्मे मिळाले. हालेलुया. जर मी आज हे काम करत आहे तर खंडारे बाप्पा त्याचे दुसरं काम करणारा बनतील. समजते तुम्हाला? जो आत्मा, तुम्हाला सांगू, मी खरं सांगतो ब्रदर, माझ्याकडे बघा, आपण कुणाची ही कॉपी करू शकल, कपड्यांची, बोलण्याची, वचन सांगण्याची, बरोबर. पण स्वर्गात मिळालेल्या परमेश्वराकडनं जो अभिषेक आलेला आहे त्याची कॉपी कोण करणार नाही. हे तुम्ही ध्यान देऊन ऐका. अभिषेकाची कॉपी कोण करणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि अभिषेक पैसे देऊन कोण घेत नाही.
रात्रंदिवस तुम्हाला गुडघ्यावर जाऊन तुम्हाला प्रार्थना करायला लागेल. तुम्हाला तासोन तास बायबल वाचून तुम्हाला ते मिळवायला लागेल. देवाबरोबर तुमचं कनेक्शन पाहिजे, परमेश्वराबरोबर तुमचं बोलणं पाहिजे, परमेश्वराबरोबर तुमचं रोजचं संभाषण पाहिजे. प्रभू मी करणारा बनणार, मी करणारा बनणार. हालेलुया. कुणी उठू नका, सगळ्यांनी बसा फक्त 5 मिनिटं. हा, पुढं पुढं. येशूने तिला पाहून बोलवून म्हटले, येशूने तिला बोलावून म्हटले. बघा येशू काय म्हणते, काय म्हणते येशू? बाई तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. बाई तू कशापासून? आपल्या विकारापासून मुक्त तुझी झाली आहेस. विकारापासून मुक्त झाली. घरी जाऊन म्हणले का येशू? नाही, तिथंच मंदिरामध्ये आल्यानंतर येशू तिला म्हणतो, बाई तुझ्या विकारापासून तू आता मोकळी झालेली आहेस. तुम्ही इथं आलात ना मंडळी, कुठल्या विकारांना तुम्ही ग्रस्त आहेत मला माहित नाही, पण आजपासून तुमच्यातले ते विकार देवानी काढून टाकलेले, तुम्हाला देवानी शांतीने भरलेले. हालेलुया. जो डोळ्यांवर औषधांवर विश्वास ठेवतो ना, इथून पुढे मी तुम्हाला खरं सांगतो, तुमचा विश्वास जर वचनांवर आला, मी औषध वगैरे नाही खाणार, माझ्याद्वारे मी दुसऱ्यांना आरोग्य देणार, मी डॉक्टर बनणार. हालेलुया. मी शिकलो नाही, मी कुठली डिग्री मिळवली नाही, पण मी खरं सांगतो, जर माझा परमेश्वर वैद्यांचा वैद्य, डॉक्टरांचा डॉक्टर आहे, तर ते तुला डॉक्टर बनवणार. हालेलुया. तो आजारी लोकांवर हात ठेवणार आणि ती बरे होणार. बरं होणार. त्या ऐकायला लागणार का? तर तुला स्वर्गाचा अभिषेक मिळालेला आहे, तुला स्वर्गाचा अनुग्रह मिळालेला आहे. तू बोलणार, तुझ्या मुखातले शब्द तू बोलणार. हालेलुया. आणि स्वर्गाला ते ऐकायला लागणार, दुष्ट आत्म्यांना ते ऐकायला लागणार, आणि दुष्ट आत्म्यांना तिथून निघून जायला लागणार. येशू काय येशू फक्त बोलला. प्रेज द लॉर्ड. मंडळी माझ्याकडे बघा. हालेलुया. माझ्याकडे बघा. येशू फक्त तिथं बोलला. त्या स्त्रीला काय म्हणतो, हे बाई तुझे विकार इथून पुढे दूर झालेले. पुढे वाच. त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली. ती सरळ झाली. हालेलुया. तुम्ही कुठल्या गोष्टींबद्दल कुबडे? घरामध्ये घटी आहे, तंगी आहे, शून्य आहे, अंधारे, तुमचे मुलं बाळा भटकलेले आहेत. आज तुमचं सगळं कुबडं पण देव काढणार आहे. ब्लेस करतो मी तुम्हाला सगळ्यांना इथं आलेल्यांना. हालेलुया. तुम्ही इथून आशीर्वादाने भरून जा. हालेलुया. तुम्ही फक्त ठेवणार नाही, तर तुम्ही लोकांना पण देणारे म्हणा. हालेलुया. तुमच्या घरातली सगळी घटी परमेश्वर बाहेर काढेल. तुमच्या घरामध्ये भरभरत असं परमेश्वर प्रगट करेल. मला किती प्रमाणे तुमच्या घरामध्ये आशीर्वादाचा भांडार उतरवेल. हालेलुया. तू काम शोधायला जाणार नाही, लोक तुला म्हणतील आमच्या सोबत कामाला चला. जिथं तुमचा पाय लागणार ती कंपनी ब्लेस होणार, जिथं तुमचा पाय लागणार ती कंपनी आशीर्वादित होणार. हालेलुया. युद्ध जगासाठी आहे, युद्ध विश्वासणाऱ्यांसाठी नाहीये. युद्ध होतील पण विश्वासणारा आनंदाच्या दिवसांना बघणार. हालेलुया. लिहिलेलं आहे यशाया 60:20 मध्ये, मी तुझे दुःखाचे दिवस काढून टाकीन. तर आपले विश्वासणाऱ्यांचे परमेश्वरांनी दुःखाचे दिवस काढलेले आहेत. हालेलुया. मंडळी मी खरं सांगतो, तुमचा सिलेंडर संपायच्या आधी सगळं काही वातावरण निवडलेलं असेल. तुम्ही उपाशी नाही राहणार, तुम्ही परमेश्वराच्या मुखात निघणाऱ्या वचनांनी तुम्ही जागणार. हालेलुया. युद्ध तुमच्यासाठी नाही, युद्ध जगासाठी आहे. विश्वासणाऱ्यांसाठी आता येशू येते. प्रेज द लॉर्ड. तुमचा आमेन मोठा पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. विश्वासणाऱ्यांसाठी आता परमेश्वर येते. विश्वासणाऱ्यांसाठी माझं शेर येते. हालेलुया. विश्वासणाऱ्यांसाठी बंपर शेर येते. हालेलुया. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, यहोवा राफा, यहोवा शालेम, शांतीचा दाता आपल्या मंडळीसाठी येते. हालेलुया. आता बघा, तुम्हाला खरं सांगतो, आकाश आता चिरले जाणार आहे आणि त्याचं आगमन होणार आहे. प्रत्येक डोळा त्याला बघणार आहे, प्रत्येक गुडघा त्याच्या नावाने टेकणार आहे, प्रत्येक जीभ कबूल करणार आहे. तूच खरा परमेश्वर आहे, तूच खरा देव आहे. हालेलुया.
त्या गोष्टी लवकरच घडत आहेत, त्या गोष्टी लवकरच घडत आहेत. धन्य आहेत तुम्ही आणि मी. योग्य वेळी आपल्याला देवाने सत्य कळवलं आणि योग्य वेळी त्याच्या उपस्थितीमध्ये घेऊन आला. हालेलुया. तुम्ही ब्लेसेड मंडळी. हालेलुया. तुमच्या येणाऱ्या हजारो पिढ्या तुमच्या नावाला तुम्हाला धन्यवाद देतील की आमच्या कुटुंबातला हा व्यक्ती होता, जिवंत देवाबरोबर ओळख आमची करून दिली. हालेलुया. तुम्ही धन्य आहेत. तुम्ही येशूचा आवाज ऐकता, त्याची मेंढर त्याची वाणी ऐकतात, त्याचे मेंढर त्याचा आवाज ऐकतात आणि जसं सांगल तसं ते तुम्हाला ते चालवणार. पुढचं थोडस वाचायचं 5 मिनिटं. हा. त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व सरळ झाली. देवाचा महिमा वर्णू लागली. देवाचं काय करू लागली? महिमा वर्णू लागली. मला सांगा, जर तुम्हाला आरोग्य मिळाले, जर परमेश्वराने तुम्हाला नवं जीवन दिलंय, समजते येस समजते येस ती काय करायला लागली? देवाचा महिमा वर्णू देवाचा महिमा करायला लागली. खरंच जर तुम्हाला देवाने जिवंत ह्या धर्तीवरती ठेवलेला आहे, प्रत्येक रविवारी न विसरता इथं या आणि त्याचं गुणगान गा. इथं या, त्याला धन्यवाद द्या. इथं या आणि त्याच्या नावाने आभार प्रदर्शन करा. इथं या आणि म्हणा, त्या काळामध्ये इस्रायल लोक डफली घेऊन नाचले, आनंद केला. आज मी आहे आणि ही मंडळी आहे, प्रभू तुला आम्ही आभार प्रदर्शन करते. आमच्या मुखातली भेट स्वीकार कर. हालेलुया. बोललं पाहिजे तुम्ही. आज आमच्या घरातली गायलेली स्तुती आराधनाची भेट स्वीकार कर. आजचा उपवासाचा 28वा दिवस आहे. आजच्या उपवासाची भेट स्वीकार कर प्रभूजी. का बोलणार नाही तुम्ही? बोलले पाहिजे. जर देवासाठी तुम्ही उपवास करत आहात तर तुम्ही देवाला तुमची भेट घ्यायलाच लागेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढचं. येशूने शब्दात दिवशी रोग बरा केला म्हणून सभास्थानाच्या अधिकारी संतप्त होऊन लोकसमुदायाला म्हणाले, ज्यात काम केले पाहिजे असे 6 दिवस आहेत. तुम्ही चांगलं काम कराल ना मंडळी, लोकांना राग येणार. लोकांना राग नाही येणार, त्यांच्यातल्या दुष्ट आत्म्याला राग येणार. पहिलं तुम्ही वाईट काम करत होते. नितीन भाऊ, प्रेज द लॉर्ड. समजते मंडळी? पहिलं तुम्ही चांगलं काम करत होते, तेव्हा तुमच्याकडे कोण बघत नव्हतं. वाईट काम जेव्हा तुम्ही करत होते, दारू पित होते ना, तेव्हा तुमच्याकडे 100 लोक बघून हसत होते. हसत होते का नाही? चांगलं वाटत होतं का नाही त्यांना? पण आता जर तुमच्याद्वारे जर कुणाला आरोग्य मिळालं तर तुमच्यावर ऑब्जेक्शन घेतलं जाईल. हालेलुया. समजते तुम्हाला? मी माझ्या मनाचं नाही बोलत आहे. मी पूर्वी दारू पित होतो, मी पूर्वी भांडणं करत होतो, मी पूर्वी जगातल्या गाण्यांवर डीजेवर मी नाचत होतो, वाकडा तिकडा होऊन नाचत होतो. लोक हसत होते. समजते? लोक हसत होते. पण आज मी चांगलं काम करत आहे ना, कोणाला नकोय, कोणाला नकोय. पण मी तुम्हाला सांगू, तुम्ही जगाची पर्वा न करता माझ्या देवाला काय आवडते ते तुम्ही करणारे बना. ते तुम्ही करणारे बना. मी पूर्वी तेच करायचो. मी प्रार्थना करायचो, तुझी इच्छा पूर्ण हो म्हणायचो, आणि मी माझ्या गोष्टी चांगल्या करायचो. नाही, प्रभू म्हणायचं तू स्वार्थी. तू मला म्हणतो तुझी इच्छा पूर्ण कर आणि स्वतःची इच्छा पूर्ण करतो, तू स्वार्थी. इथून पुढं मी खरं सांगतो, तुम्ही ऐकताय, तुम्ही सगळे बहीण भाऊ, परमेश्वराच्या इच्छा तुम्ही पूर्ण करणारे बना. तुमच्या कुटुंबासाठी स्वर्गातनं सगळ्या इच्छा पूर्ण होतील. हालेलुया. तुम्हाला काय कमी पडणार नाही. आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता देव आकाशात बसलेला आहे, पृथ्वीत स्वर्गात बसलेला आहे. पण तुमच्यासाठी जेव्हा त्याचा हात तुमच्या घरात उतरून येईल ना, त्याच्या हातामध्ये भरभराटे, त्याच्या हातामध्ये सामर्थ्य. हालेलुया. रोमकारांस 8वा अध्याय 31व्या वचनामध्ये पौलुस म्हणतो, सगळं जग तुझ्या विरोधात आहे, पण जग तुझ्या येशू तुझ्या बाजूने, तर तुला कशाची भीती? कशाची भीती तुम्हाला? हालेलुया. अख्खं जग तुमच्या विरोधात आहे, पण स्वर्गातला परमेश्वर माझ्या बाजूने आहे, मला कशाची भीती? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी जगाची पर्वा करणार नाही. जग माझ्याबद्दल काय बोलते, माझ्या देवाला काय
मी सामर्थ्याने भरणार आणि येशूचं काम ह्या धरतीवरती सदा मी करत राहणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजलं तुम्हाला सगळ्यांना? आपण सगळेजण डोळे झाकू. हो, धन्यवाद करतो परमपवित्र परमेश्वर, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या, देवांच्या देवा, प्रभूंच्या प्रभू, यहोवा राफा, यहोवा शालोम, सर्व शक्तिमान देवा, तुझ्या पवित्र उपस्थितीमध्ये येतो, नतमस्तक होतो. आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या महान हातामध्ये देतो. प्रभू, इथं आलेल्या प्रत्येक बहीण भावाला जसं प्रभूजी त्या मंदिरामध्ये एक कुबडी स्त्री आली होती, तिला तो आरोग्याने, सामर्थ्याने, आत्म्याने भरलं. आज प्रभूजी आम्हा मंडळीमध्ये प्रत्येकाला आरोग्याने, सामर्थ्याने, अभिषेकाने भर. कोणाची काय गरज आहे स्वर्गात येशूच्या नावाने पूर्ण कर. तो कुठल्या गोष्टीमध्ये कमी आहे येशूच्या नावाने ती भरून काढ, भरून काढ. प्रभूजी लिहिलेलं आहे योहान 14:14 मध्ये, तू स्वतः बोलतो की जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल ते मी सगळं तुमच्यासाठी करल. प्रभू येशू, आज आम्ही मागत आहोत, तर प्लीज आमच्यासाठी पूर्ण कर, आमच्यासाठी पूर्ण कर, आमच्यासाठी पूर्ण कर येशू. एचकेल 36:26 मध्ये लिहिलेलं आहे, इथून पुढचे माझे दुःखाचे दिवस देवा तू काढून टाकशील. काढलेले माझे दुःखाचे दिवस, गेलेले माझे दुःखाचे दिवस, दूर झालेले माझे दुःखाचे दिवस. उत्पत्ती 1:1 मध्ये लिहिलेलं आहे, पृथ्वी आकारविरहित होती, ती शून्य होती, पण परमेश्वराचा आवाज होता, त्या आवाजाने सगळं काही पूर्ण झालेलं आहे. आज मी प्रार्थना करतो, या मंडळीमध्ये आमच्या आधी शब्द होते आणि ते शब्द आम्हाला परिपूर्ण असे करत आहेत, असं मी प्रार्थना करून तुझ्या नावाला धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. इथून पुढे प्रभू परमेश्वर आम्हा मंडळीला तुझ्या इच्छा पूर्ण करणारा बनव, तुझ्या पवित्र नावाला उंच करणारा बनव, तुझ्या नावाला मान सन्मान देणारं बनव. या धरतीवर, या सृष्टीवर मोठ्या विश्वासाद्वारे चांगले काम आम्हाला करणारं बनव. मंडळी, माझी प्रार्थना आहे, इथून पुढे जीवन परिवर्तन चर्चा मंडळीमध्ये सगळं काही परमेश्वर चांगलं करणार, सगळं काही परमेश्वर चांगलं करणार. ओ रखाबाबा संदेळे रिखोबाबालिया नामा रबाबाबाबा, येशूच्या नावाने सगळं काही नवीन होत आहे, येशूच्या नावाने सगळं काही नवीन होत आहे. मी घोषणा करतो, मी घोषणा करतो, हालेलुया. मी धन्यवाद देतो, तुझ्या पवित्र नावाला मी आभार मानतो. ओ प्रभू, आज आम्हाला संधी दिली, तुझ्या उपस्थितीमध्ये येऊन आम्हाला बसवलं. ओ मनापासून आभार मानतो, कोटी कोटी धन्यवाद देतो. इथून पुढची वेळेचा सर्व ताबा तुझ्या हातामध्ये स्थापित करतो. जिथं आम्हा सर्व बहीण भावांचं येणं सुखरूप केलं, तसंच आम्हा प्रत्येकाचं जाणंही तू आशीर्वादित कर. सर्वांना ब्लेस कर, सर्वांना आशीर्वादित कर. प्रत्येकाची इच्छा येशूच्या नावाने पूर्ण हो. धन्यवाद देतो, येशूच्या महान नावात मागतो, म्हणून तो ऐक देवा. आमेन. या आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानलं जाओ, तुझं राज्य येो, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. रोजची आमची भाकर आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराधांची क्षमा केली तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटांपासून सोडवू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व वेळ काळ तुझीच आहे. आमेन. देव जो बाप त्याची दया, देव जो पुत्र त्याची कृपा, देव जो पवित्र आत्मा त्याची सहभागिता आपल्या सर्व मंडळी बरोबर, आपल्या सर्व लेकरांबरोबर सदा सर्व काळ प्रभू येशू दुसऱ्यांदा येईपर्यंत असो. आमेन, आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. शालोम. प्रेज द लॉर्ड सगळ्यांना.